हॅलो सगळ्यांना हॅपी गुढीपाडवा. गुढीपाडवा झाला आहे आता, तरी पण मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. नमस्कार मंडळी, सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज सकाळीच लवकर उठून सगळं झाडू वगैरे मारून झाला, पोचा पण झाला, बाहेर पण पुसून घेतलं, रांगोळी वगैरे झाली. इथं बघा मी गुढीला खूपच छान सजवलंय, कलश ठेवलाय ना त्याच्यावर मी आता स्वस्तिक काढते. बघा आमची गुढीला मी लाल आणि हिरवी साडी घातली आहे, झेंडूच्या फुलांचा हार घातलाय, लिंबाच्या पानाचा गुच्छा आहे, आंब्याचे पण पानं लावले आणि ही आहे ना, ही मी तिळगुळची माळ बनवली आहे चिपकून. रात्री छोटीशीच बनवली, जास्त चिपकत नव्हते ते, काहीतरी साखरेचं पाहिजे म्हणून. तरी पण मी इथं थोडीशी साखरेची पोटली ठेवीन. सगळ्यांना हॅपी गुढीपाडवा. मी गुढीची छान पूजा करते. बघा ही बघा आमची गुढी. चला आम्ही आता बाहेर लावतो गुढी. आता लावली मी गुढी बाहेर दरवाजावर. बघा कशी छान दिसते ना. साडी पण मी छान करून घेते. दरवर्षी माझे मिस्टरच लावता गुढी, पण यावर्षी ते ऑफिसच्या कामाने बाहेर गावी गेले, तर मीच लावली गुढी. आता छान गुढीची पूजा वगैरे करून घेते. खूपच सुंदर दिसते आणि खूप छान वाटते गुढी लावली तर. गुढीला हळदी कुंकू आणि फूल पण वाहिलं, खूपच छान दिसत होती गुढी. गुढीचा साडीचा हिरवा कलर, झेंडूची फुलांची माळ, तिळगुळची छोटीशी माळ आणि लिंबाचे पानं आणि मध्ये ते एक लाल फूल, वर कलश, एकदम छान दिसत होतं, एकदम मस्त वाटत होतं मला. मी साखरेची पोटरी पण ठेवली मध्ये. सण असला म्हणजे किती छान वाटतं ना. मस्त पूजा करायची, घर साफ करायचं, आपण पण रेडी व्हायचं आणि बाहेर सुंदर रांगोळी पण काढायची. बघा रांगोळीमध्ये पण मी गुढी काढली आणि इथं लक्ष्मीचे पाऊल काढले आणि साईडला लिंबाच्या पानाचा गुच्छा ठेवलाय आणि आंब्याचे पानं ठेवलंय, एक झेंडूचं फूल ठेवलंय. त्या लिंबाच्या पानावर छोटे छोटे फुलं दिसत आहे, एकदम छान वाटतंय. रांगोळीची पण पूजा करून घेतली. रांगोळीला हळदी कुंकू वाहिलं, फूल पण वाहिलं आणि दरवाजाची पण पूजा करून घेतली. गुढीची पण झाली आता पूजा करून. आज थोडं आभ्रासारखं वातावरण आहे, म्हणून थोडा अंधारच आहे बाहेर. गुढी लावून झाल्यावर मी स्वयंपाक करून घेतला. जेवणामध्ये आज मी श्रीखंडपुरी, वरण भात आणि पनीरची भाजी, वडे, पापड पण तळले थोडे. गुढीला नैवेद्य दाखवते, नैवेद्यम समर्पयामी. सण असला तर स्वयंपाकामध्ये आज काय काय बनवायचं हे पण खूप उत्साह असतो मनामध्ये. बघा ही आहे आजची जेवणाची प्लेट. घरच्या घरी श्रीखंड बनवलं मी, एकदम मस्त झालं होतं. आता मी घरामध्ये आली आहे. घरामध्ये पण मी सकाळी देवाची पूजा केली होती. बघा कलश पण मांडलाय. खूपच सुंदर पूजा झाली, एकदम मस्त वाटतंय आज. एकदम घरात प्रफुल्लित वातावरण झालंय. सगळे देवांची पूजा झाली, नैवेद्य पण झाला दाखवून. आता आम्ही सगळे जेवणाला बसतो. आज संध्याकाळी आमच्या इथं गुढीपाडव्यानिमित्त पूजा पण होती अपार्टमेंटमध्ये. तेलंगणामध्ये इथं उगादी म्हणतात ना, त्यांचा पण खूप मोठा सण असतो. बघा पंडितजी आले, पंडितजी पूजा करताय आणि सगळे मंडळी बसले आहे. मम सह कुटुंबानां क्षेम स्थैर्य धैर्य विजय अभय आयुरारोग्य ऐश्वर्य అభివృద్ధి అర్థం ధర్మార్థ ఊరికే బతికితే సరిపోతుందా? 100 సంవత్సరాలు కావాల్సిందేంటి? पंडितजी पूजा करत होते तेव्हा काय बोलत होते ते कळत होतं मला. आता काय बोलताय काय माहिती. तेलुगू मधून बोलताय, थोडी थोडीच कळते मला तेलुगू भाषा, जास्त नाही कळत. आज स्वामींचा प्रकट दिवस आहे, तर मी आता स्वामींची पूजा करते, अभिषेक करते. रोजची जी माझी देवपूजा असते ना, ती झाली माझी रोजची देवपूजा. आता स्वामींची स्पेशल छान पूजा करते मी.
चला आता पूजेला लागते. बघा स्वामींच्या फोटोला मी हार लावलेला आहे. खूपच सुंदर दिसतोय मोगऱ्याचा हार आणि स्वामी एकदम उठून दिसत आहे. स्वामींच्या मूर्तीचा मी आता अभिषेक करते. पंचामृत घेतलंय सगळं. पंचामृतामध्ये दूध, दही, साखर, तूप आणि शहद घेतलंय. बघा इथं सगळं ठेवलंय आणून. ही स्वामींची मूर्ती मी अक्कलकोटवरून आणली आहे. खूपच सुंदर मूर्ती आहे. मी ठरवलं होतं की मी स्वामींची मूर्ती अक्कलकोटवरूनच आणेल आणि स्वामींनी माझं ऐकलं आणि मी मागच्या वर्षी अक्कलकोटला जाऊन आली आणि स्वामींची मूर्ती पण घेऊन आली. एकदम सुंदर मूर्ती आहे. आणि स्वामींचा फोटो मी भुसावळच्या केंद्रामधून आणला आहे. मी जेव्हा लग्न होऊन हैदराबादमध्ये आले ना तेव्हाचाच माझ्याकडे हा स्वामींचा फोटो आहे. बघा मी आता स्वामींचा अभिषेक करते आहे आणि मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं जप पण करते. पाणी, दूध, दही, तूप, लोणी, साखर सगळं पंचामृताने स्वामींचा अभिषेक करते. स्वामींची लहानपणापासूनच मी सेवा करत आली आहे. स्वामींनी माझ्या भरपूर गोष्टी ऐकल्या आणि सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण केलेल्या आहे. जे पण मी बोलली आहे स्वामींसोबत ते सगळं माझं पूर्ण झालं आहे आजपर्यंत. कधी पण मी स्वामी समर्थाला काही प्रॉब्लेम येताना माझ्या जीवनामध्ये मी सगळं सांगते. स्वामी समर्थ सगळं ऐकतात आणि हळूहळू का होईना पण सगळं पुरं करतात स्वामी समर्थ. स्वामींची मूर्ती धुतली मी. आता स्वामींचा अभिषेक पण झालाय. एकदम छान दिसते. आज स्वामींना मी नवे ड्रेस घालते. स्वामींची आज जयंती आहे ना तर मी आज स्वामींना नवीन ड्रेस घालते. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मी अक्कलकोटला गेली होती ना तेव्हा स्वामींचं सगळं सामान घेऊन आली होती. आज मी स्वामींना लाल कलरचा ड्रेस आणि टोपी येलो कलरची घातली आहे. आता स्वामींना अष्टगंध लावते. स्वामींसाठी गजरा आणलाय. तो गजरा पण लावते स्वामींना. छान दिसतंय ना स्वामी समर्थ आज. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री साईनाथ महाराज की जय. गजानन बाबा की जय. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा अशीच तुमच्यावर राहो. स्वामी सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण करो ही स्वामीकडे प्रार्थना करते. जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींची पूजा पण झाली. आता स्वामींचा अभिषेक पण केला मी आणि छान पूजा केली, आरती केली, नामस्मरण केलं, माळा पण जपली, पुस्तक पण वाचून झालंय. एकदम मस्त वाटतंय आज स्वामींचं नाव घेऊन. एकदा आज स्वामींची जयंती आहे. एकदम मन प्रसन्न वाटतंय. सकाळी सकाळी लवकर उठली आज मी आणि स्वामींची पूजा केली. सगळी झाली आता पूजा. प्लीज तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.